घोषणा करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी घडामोड, शेअर बाजारात मात्र मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। एक महत्त्वाची बातमी, हे बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे। सेन्सेक्स 1926 अंकांनी कोसळलाय। ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवल्यानं शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले आहेत। निफ्टी 487 अंकांची घसरण निफ्टीत पाहायला मिळाले। आज रविवार आहे, मात्र तरीही शेअर मार्केट आजचं नेहमीसारखेच व्यवहार होणार होते आणि शेअर बाजारात मोठी घसरण आजच्या या बजेट सादर केल्यानंतर पाहायला मिळते। ऑप्शन ट्रेडिंगवरती टॅक्स वाढवण्यात आलाय आणि याचाच परिणाम आपण सेन्सेक्स आणि निफ्टीवरती बघतोय। निफ्टीमध्ये 487 अंकांची घसरण, तर सेन्सेक्स सुद्धा 1926 अंकांनी कोसळलेला आहे। ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवल्याचं मोठे पडसाद शेअर बाजारात उमटतायत। मोठी घसरण शेअर बाजारात सध्या झाली आहे। श्रुती, अनेकांच्या नजरा या शेअर मार्केटमध्ये या बजेट नंतर काय बदल होतात याकडे असतात। अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मात्र मोठा हाहाकार माजला। आताची सगळ्यात मोठी बातमी, खरं तर एक मोठी घडामोड म्हणावी लागेल। शेअर बाजारात मोठी घसरण आहे। सेन्सेक्स 1926 अंकांनी कोसळलेला आहे। ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटतायत। एकीकडे सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाही, तर दुसरीकडे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण बघायला मिळते। आताच निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला, त्यानंतर शेअर बाजारामध्ये मोठी घसरण। सेन्सेक्स 1926 अंकांनी कोसळलाय, तर ऑप्शन ट्रेडिंगवरती टॅक्स वाढवल्या गेल्यामुळे हे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत। सेन्सेक्स आता 2555 अंकांनी कोसळलाय। शेअर बाजारात मोठी घसरण, तर मोठी घडामोड आहे। एकीकडे ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवल्याचे हे मोठे पडसाद आपल्याला शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळतात। निफ्टीत 783 अंकांची घसरण पाहायला मिळालेली आहे। शेअर बाजारात मोठा हाहाकार अर्थसंकल्प सादर केल्यानंतर। अर्थातच हे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये परिणाम अगदी जागतिक घडामोडी असू देत, नाहीतर अर्थसंकल्प या सगळ्याचा आपल्याला बघायला मिळत असतो आणि त्यानुसार आता शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळलाय। निफ्टीमध्ये 783 अंकांची घसरण। आज शेअर बाजाराचे व्यवहार हे सुरू राहणार होते। अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये मोठा हाहाकार बघायला मिळतोय। यामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स तर 2555 अंकांनी कोसळलाय। मोठी घडामोड आहे। सेन्सेक्स मध्येही घसरण आहे, निफ्टीतही मोठी घसरण आहे। ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवल्याचे हे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटतायत। मोठी घसरण शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळते। बाकी अनेक घोषणा सरकारकडून करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक घटकाचा विचार मात्र अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये ऑप्शन ट्रेडिंगवरती टॅक्स वाढवला गेल्यामुळे सेन्सेक्स 1877 अंकांनी कोसळलाय, तर निफ्टीच्या अंकामध्ये देखील घसरण बघायला मिळते। तर निफ्टीमध्ये 783 अंकांची घसरण या ठिकाणी पाहायला मिळते। सर्वसामान्य करदात्यांना एकीकडे कोणताही दिलासा देण्यात आलेला नाहीये, तर इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल नाही। आधीचे स्लॅब हे तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत। कोणतेही बदल सरकारकडून इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये करण्यात आलेले नाही, त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांना इन्कम टॅक्सच्या बाबतीत कोणताही दिलासा नाही। तर मोठी घडामोड आहे। सेन्सेक्स 1877 अंकांनी कोसळलेला आहे। शेअर बाजारात एक मोठी घसरण पाहायला मिळते। ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवल्याचे हे पडसाद आपण पाहतोय। तर निफ्टीमध्ये 783 अंकांची घसरण। एकीकडे सेन्सेक्स देखील कोसळलाय, निफ्टीच्या अंकामध्ये देखील घसरण। अर्थसंकल्पानंतर